विषय असा आहे, एकदा मी एचडीएफसी बँकेत गेलो 10-15 वर्षापूर्वीची गोष्ट आहे आणि आम्ही सगळे हप्ते भरले होते आणि नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट घ्यायला गेलो होतो. तिथे गेल्यानंतर माझा एक मित्र भेटला आणि माझा मित्र मला काय म्हणलं, जी लोक सगळे हप्ते भरतायत त्यांना एक हप्ता कॅशबॅक आहे. मी म्हणलं असं असते. अरे म्हणलं आमच्या साहेबांना जाऊन भेट म्हणला कॅशबॅक ऑफर आहे. मी गेलो त्या साहेबाकडे आणि मी म्हणलं साहेब काय कॅशबॅक आहे म्हणे, मी पूर्ण हप्ते सगळे भरलेत असं म्हणलं. ते लागलं राव माहेर चिडायला आणि हिंदीत बोलायला लागलो. म्हणला अगर लोन लेने की औकात नाहीये तो क्यों आते हो असं म्हणलं. माझं जे टायकच सटकलं आणि तिची जी मी कॉलर धरली आणि त्याला जे म्हणलं आता तुला मारतोच, तोपर्यंत ते मित्र मध्ये आलं आणि म्हणलं ऑफिसमध्ये काय करू नको. मी ऑफिसच्या बाहेर जाऊन थांबलो. त्याला म्हणलं तू पाय बाहेर ठेवलास की पाय तोडणार तू नुसतं पाय बाहेर ठेव असं म्हणल्यानंतर ते आत मग आमचे मित्र गेलं, कॉम्प्रोमाइज केलं. मित्रांनी त्याला सांगितलं ओ ही पेटीतली पोरं आहे त्यांच्या नादाला काय लागू नका. मग ते मला येऊन सॉरी म्हटलं. मग एवढं सगळं झाल्यानंतर मी त्या मित्राला विचारलं की अरे जेव्हा तुला माहित होतं की कॅशबॅक नाही आहे मग तू मला त्या तुझ्या साहेबाकडे का पाठवलंस. तर तो काय म्हटला, काय सांगू 4 दिवस झालं पुण्यावरनं आले, आम्हाला नुसतं शिवाय द्यायला लागले आणि त्रास द्यायला लागले. तुला बघितल्यावर मला असं वाटलं की याला जर माझा राग आणि साहेबासमोर गोडो साहेब मी तुमची भांडण मिटवली, साहेब त्याला शिवाय द्यायचं बंद. तर आज सगळीकडे ऑफिसमध्ये असू दे, कुठला पण ग्रुप असू दे, सगळीकडे असंच चालू आहे की लोक काय झालेत माहितीये काय, ती रामायणामधली शबरी आणि कैकया ही काही मेलेली नाही. ही प्रत्येक माणसाच्यात कुठं ना कुठं जिवंत आहेत. नुसतं ह्याला सांगायचं त्याचं त्याला सांगायचं, भांडण लावायचं आणि बाजूला गपायचं, ही वृत्ती आता लई झाल्या. आणि मला मात्र एक गोष्ट कळाली की राकीट माणसाचा फक्त वापरच होणार, दुसरं काहीही होणार नाही. जसं की माझा राग म्हणजे आपल्या हातात कोळसा धरणं आणि दुसऱ्याच्या अंगावर फेकल्या.